कुंदा भाग 7. सर्वांना नमस्कार. मागील भागात कुंदा, तू अशी जवळ असलीस की मला कसलंच भान राहत नाही ग. शुभम मनातच बोलला. आता त्याला झोप लागली. तोही तिच्या डोक्याला डोकं लावून झोपी गेला. थोड्याच वेळाने गाडी थांबली. तशी दोघांना जाग आली. कुंदाच्या लक्षात आलं, आपण त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. सॉरी, मला कळलंच नाही, ती म्हणाली. इट्स ओके, हक्क आहे तो तुझा, तो हसत बोलला. ती आता ओघडल्यासारखं करायला लागली. सर आले हॉटेल, ड्रायव्हर काका बोलले. ठीक आहे म्हणून दोघेही गाडीतून उतरले. बॅगा घेऊन हॉटेलमध्ये गेले. सरांनी आधीच रूम बुक केली ती. दोघे रिसेप्शनवर गेले. आमची बुकिंग आहे, शुभम इनामदार म्हणून शुभम बोलला. एकच रूममध्ये राहायचं की तुझ्यासाठी वेगळी रूम बुक करू, तू सांग. नको, एकाच रूममध्ये राहू, कुंदा बोलली. तसं शुभम अजून खुश झाला आणि बॅगा घेत रूमकडे निघाला. रूम नंबर 112. चला आली आपली रूम म्हणून रूमचं लॉक उघडलं. कुंदाला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. काहीतरी आठवायला लागलं, पण नीट काही आठवत नव्हतं. तिला त्रास व्हायला लागला. काय झालं कुंदा, शुभमने विचारलं. आत ये. तसं ती आत आली. रूम पाहून तिला बरं वाटायला लागलं. दोघेही फ्रेश झाले. तुला काही खायला मागवायचं का, त्याने तिला विचारलं. नाही नको, कुंदा म्हणाली. मग 2 कॉफी सांगतो फक्त. तशी कुंदाने मान हलवत होकार दिला. तेवढ्यात शुभमचा फोन वाजला. फोन बेडवर होता. कुंदा बेडवर बसली होती. त्याने पटकन फोन उचलून घेतला आणि रूम बाहेर जाऊन फोनवर बोलू लागला. खूप हसून प्रेमाने तो कोणासंग तरी बोलत होता. कुंदाने ते पाहिलं. कोणाचा आलता फोन याला? एवढा पटकन उचलून बाहेर गेला. तिला आता काही वेगळंच वाटायला लागलं. दरवाजाची बेल वाजली. वेटर कॉफी घेऊन आलता. मॅडम तुमची कॉफी. हो द्या, आणि सरांना आत पाठवून द्या. कॉफी थंड होईल म्हणून सांगा. ठीक आहे म्हणून वेटर निघून गेला. तेवढ्यात दार उघडून शुभम आत आला. कॉफी गार होईल आधी, ती घे, नंतर बोलत बस फोनवर तुझ्या शोनाशी, ती तोंड वाकडं करत बोलली. हो घेतो, तो थोडा हसत बोलला. कोण होतं फोनवर, तिने विचारलं. माझी मैत्रीण आहे, खूप हट्टी आणि जिद्दी. तिला मला भेटायचं आहे. लग्नात आली नाही ना ती आपल्या, शुभम म्हणाला. मग बोलवायचं ना, का नाही बोलवलं? अगं सरांनी 2 दिवसात आपलं लग्न लावलं. तयारीसुद्धा काही करता आली नाही, त्यामुळे मित्रांना सांगायचं देखील राहिलं. ती रडत होती आत्ता, तिला बोलवलं नाही म्हणून. आणि माझ्यावर चिडली पण, शुभम बोलला. आता यात रडायचं काय? तिचं प्रेम वगैरे नाही ना बाबा तुझ्यावर? की तुमचं तसं काय होतं आधी? कुंदाने जरा त्याला संशयानेच विचारलं. नाही ग, लहान आहे ती माझ्यापेक्षा खूप, आणि माझंही खूप प्रेम आहे तिच्यावर. पण काय? कुंदा त्याचं बोलणं मध्येच थांबत बोलली. अगं मैत्रीपेक्षा जास्त असं प्रेम आहे आमचं. आता तुला कसं जज करायचं ते तुझं तू बघ, तो तिला डोळा मारत बोलला. आणि तुझे बायको आणि प्रश्न विचारून झाले असतील तर आवरून घे, आपण बाहेर जातोय फिरायला. हे डोळं मारणं आधी बंद करायचं. आणि बायको आणि काय, लग्न झालंय आपलं, मी प्रश्न विचारणारच ना. आणि मी बायको आहे तुझी, विसरलास का तू? ती चिडून बोलली. हे मला पक्क लक्षात आहे, तू माझी लग्नाची, हक्काची आणि लाडाची बायको आहेस. हे मी कसं विसरेल बरं? तो जरा लाडात येत बोलला. तूच मला तुझा नवरा समजत नाहीस, तसं वागत नाही. यात माझी काय चूक? शुभम बोलला. तू आता मलाच प्रश्नात अडकू नको, ती जरा कचरत बोलली. का नाही आहे का तू माझी लाडाची बायको? तो तिच्याजवळ तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला विचारू लागला. हे बघ, तू लांब हो आधी, बाहेर जायचं आहे ना, ती विषय बदलत बोलली. बघ, मी तर नवरेवानी वागतो, पण तूच मला तुझं नवरा आहे बोलायला देखील किती भाव खाती. शुभम तोंड पाडून बोलला. एखाद्या लहान मुलासारखा तो तिच्या मागे पुढे घुटमळत असायचा. कधी ती त्याला नवरा म्हणून स्वीकारेल याची तो वाट पाहून होता. ती तयार होऊन आली. आज तिने छान गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर ब्लॅक लेगिन्स, त्यावर मॅचिंग बांगड्या, कानातले, गळ्यात छोटंसं त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि कपाळावर नाजूकशी टिकली. खूप सुंदर दिसत होती ती. तो तर तिला डोळे भरून पाहत होता. कुठे जायचं आपल्याला? आपण बीचवर जाणार आहोत, शुभम म्हणाला. बीचवर? कुंदाने आश्चर्याने विचारले. हो, मला माहीत आहे तुला समुद्र खूप आवडतो, म्हणून इकडे आलोय ना, तो तिला पुन्हा डोळे मिचकावत बोलला.
बीचवर कुंदाने खूप फोटो काढले. पाण्यात पाय ठेवून लाटांची मजा घेऊ लागली. ती खुश होती. तिला लहानपणापासूनच समुद्र खूप आवडायचा, पण कधी समुद्र पाहण्याची संधी भेटली नव्हती. आज ती त्या समुद्राचा मनसोक्त आनंद घेत होती. त्यांनी बोटिंग केलं, वेगवेगळ्या राईड्स केल्या आणि शेवटी दोघांनी पॅराशूट राईड देखील केलं. त्यातून उतरताना तिचा तोल गेला. ती पाण्यात पडणार इतक्यात शुभमने तिला स्वतःच्या हातानं सावरलं. तिने तर घट्ट डोळे मिटून घेतले होते. खूप घाबरली होती ती. त्याने तिला अलगद पकडलं होतं. थँक्स, कुंदा बोलली. तर थँक्स काय, माझं कर्तव्य आहे तुला प्रत्येक संकटातून बाहेर सुखरूप काढायचं, शुभम बोलला. शुभम थोडा मजाकी आहे, पण माणूस म्हणून एक खूप चांगला मुलगा आहे. तिचा त्याच्याविषयीचा समज आता हळूहळू बदलत होता. थोडा वेळ ते बीचवर तसेच बसून त्या समुद्राकडे पाहत होते. लाटांचा आवाज, मावळतीचा सूर्य, किती सुंदर दिसतो इथे. अचानक तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. तसा शुभम हो म्हणाला. कुंदा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती तर चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. अगं, एवढं टेन्शन नको घेऊ तू, खटाळपणे तो बोलला. हे बघ, मला माहिती आहे तुझा सगळा पास्ट, तुझं आणि प्रतीकचं रिलेशन, आणि हेही माहीत आहे की तुला मी नवरा म्हणून नकोय, पण आपण मित्र म्हणून तर सोबत राहू शकतो ना. हे ऐकून तिच्या मनावरचं थोडं ओझं कमी झालं. फ्रेंड्स म्हणत त्याने हात पुढे केला. ठीक आहे, फ्रेंड्स म्हणत तीही खुश झाली. पण आता तू हिटलरसारखी माझ्यावर चिडचिड करत नको जाऊसा. मैत्रिणीसारखी चिडत जा, बोलत जा, रुसत जा आणि रागवत जा. तो पुन्हा डोळे मिचकावत बोलला. तशी ती मोठ्याने हसायला लागली. आज किती दिवसांनी तिला असं हसताना बघतोय. किती निरागस आहे ग कुंदा तू, किती छान दिसतेस ग हसताना, तो मनातच बोलला. तुला कसलाच आणि कोणताच त्रास नाही होऊ देणार मी यापुढे, तो स्वतःलाच प्रॉमिस करत होता. आता दोघांमधील मैत्रीमुळे त्यांना एकमेकांसोबत राहताना, वागताना अवघडल्यासारखं वाटत नव्हतं. मोकळेपणाने ते दोघे एकमेकांशी गप्पा मारायचे, बोलायचे आणि फिरायला जायचे. तीही त्याला आता एक चांगल्या मित्राप्रमाणे वागवत होती. आधी नुसती त्याला हाडतोड करायची, पण आता तिलाही त्याचा सहवास हवा वाटायला लागला. ती त्याच्या हळूहळू प्रेमात पडायला लागली. आता दोघे घरी परत आले. सरांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. त्यांचं औक्षण झालं. ती घरात आली. आता ती खूप आनंदात दिसत होती. हे पाहून सर सुद्धा खूप खुश झाले आणि शुभमला म्हणाले, क्या जादू किया जनाब मॅडम पे. तसं तो लाजला. काय सर, तुम्ही पण. अरे चेष्टा करतोय, पण खरंच मला बदल आवडला बरं का, म्हणत सरांनी शुभमच्या पाठीवर थाप दिली. रात्री जेवण झाल्यावर शुभम कुंदा त्यांच्या रूममध्ये गेले. मला आज पिक्चर पाहायचा आहे, सस्पेन्स असणारा, कुंदा बोलली. ठीक आहे, मी करतो पिक्चर सर्च, तोपर्यंत तू आपल्यासाठी मस्त पॉपकॉर्न बनव, त्यानं हक्कानं कुंदाला सांगितलं. तीही आनंदाने पॉपकॉर्न बनवण्यासाठी गेली. तोपर्यंत शुभमने पिक्चरचा सर्व सेटअप लावून ठेवला होता. तिने दोघांसाठी मस्त कोल्ड कॉफी, वेपर्स आणि पॉपकॉर्न बनवले होते. दोघे त्याची मजा घेत पिक्चर पाहत होते आणि एक रोमॅन्टिक सीन आला. आता दोघे एकमेकांकडे पाहून लाजले आणि तिला थोडं शरमल्यासारखं झालं. शुभम मात्र निर्लज्जासारखा डोळे मोठे करून तो सीन पाहत होता. तिला त्याला तसं पाहून हसूच आलं. त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि पॉपकॉर्न त्याच्या घशात अडकला. तिने पटकन प्रसंगावधान दाखवत त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीत जोरात बुक्की घातली. तसं त्याचा पॉपकॉर्न घशातून बाहेर आला. आह, किती जोरात मारतेस राव तू, शुभम कळवळून बोलला. असंच मारावं लागतं साहेब. असं घशात काय अडकलं तर, कुंदा हसून बोलली. कस काय अडकला होता रे पॉपकॉर्न तुझ्या घशात, कुंदा त्याला डोळे मिचकावत बोलली. तसा तिच्यापासून नजर चोरून म्हणाला, काय माहिती कस काय अडकला. मी सांगते ना, त्या सीनमध्ये एवढा हरवला होता की कसलंच भान नाही राहिलं तुला. हे ऐकून दोघेही खळखळून हसायला लागले. आता पुन्हा तसाच एक रोमॅन्टिक बेड सीन आला आणि आता दोघांनी एकमेकांकडे तोंड बघत ब्लँकेटने तोंड लपवली आणि हसायला लागली. आता ते दोघे एकमेकांना लाजत नव्हते. पिक्चर संपल्यावर दोघे झोपायला लागले, पण शुभमची मान दुखायला लागली. कुंदाने त्याची मान चोळली, पण तरीही त्याची मान दुखत होती. एक काम कर, तू आज बेडवर झोप, मी सोफ्यावर झोपते, कुंदा म्हणाली.
नको, तुला सवय नाहीये, नाहीतर तुझी पण मान अवघडेल, शुभम काळजीने बोलला. तूही बेडवरच झोप. तू त्या बाजूला, मी या बाजूला. तुला हवं असेल तर मध्ये उशा ठेवतो, शुभम म्हणाला. चालेल, कुंदा म्हणाली. आणि दोघेही बेडच्या मधोमध उशा ठेवून कडेला झोपी गेले. सकाळी कुंदाला जाग आली. ती शुभमकडे पाहू लागली. किती छान दिसतो हा झोपेत सुद्धा. आणि खरंच खूप चांगला आहेस तू शुभम, त्याच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होती. माझं नशीब खूप चांगलं आहे की तुझ्यासारखा एवढा समजूतदार नवरा मिळाला मला. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानं मला खूप त्रास दिला असता. त्याचा हक्क मिळवण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली असती. पण तू तसा नाहीयेस. तू खूप चांगला आहेस, म्हणत तिने त्याच्या कपाळावर किस केलं आणि त्याने डोळे उघडले. तिला अगदी जवळ पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याला जागा पाहून ती पटकन बाजूला झाली आणि तिची चोरी पकडली गेली असं वाटून ती त्याच्यापासून नजर चोरून बाथरूममध्ये पळाली. आज शुभम खूप आनंदात होता, कारण त्यानं आज तिच्या तोंडून त्याचं कौतुक ऐकलं होतं. आता त्याला स्वतःवर विश्वास वाटायला लागला की लवकरच ती त्याला तिचा नवरा म्हणून स्वीकारेल. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या पुढील भागात आपण कुंदा आणि शुभम मधील रोमॅन्स पाहणार आहोत, तर ते पाहायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.